भावना म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून सुभाष गायकवाडचं कार्य बघतोय. कारण की आज आमचे खिरपाडा गाव झाला, रोडपाली, कलंबोली सर्व गाव आहे, ज्याच्या प्रत्येक लढा त्याचा आमच्या गावकऱ्यांसाठी असतो. आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवले साहेबांनी समजून सांगितलेलंच आहे. तर खरंच आज त्याच्या पद्धतीनं आम्हाला काहीतरी मार्ग दिसतोय असा वाटतोय. आणि खरंच त्याला आज त्याच्यासाठी आज आमचं पूर्ण गाव, जेवढे आमचे गावाचे सर्व त्याच्यासाठी आमचा पूर्ण गावाला पाठिंबा आहे. आणि त्याला त्याच्या कार्यासाठी त्याला खूप शुभेच्छा आहेत. सर, आंदोलनाची दिशा आता इथे पुढे थांबवण्यात येणार आहे की नेमकं काय? जसा आम्हाला मार्ग दिसेल तसं आम्ही चालणार. आणि आज आम्हाला सुभाष गायकवाड जसा आम्हाला त्यांनी जो त्याचा कार्य तो पुढे वाहतो, आम्ही त्याच्या पाठीमागे असतो. तिथे तो आम्हाला सांगेल तिथे उभं राहा, तिथे आम्ही त्याच्या पाठी उभं राहणार. सर, प्रशासनाकडून काय तुम्हाला प्रत्युत्तर मिळालेली आहेत, काय सांगा? बरेच वर्षापासून हा लढा चालू होता, पण या लढ्याला कधी यश येत नव्हता. आज सुभाषजी गायकवाड आणि आमची पूर्ण टीम या ठिकाणी आज पोलीस प्रशासनाला आणि MSRDCला आज या ठिकाणी नमतं केलेलं आहे. नमतं करण्याचं कारण की इथे अनेक संसार उद्ध्वस्त झाले, त्या रस्त्यावरती अनेक लोकांचे अपघात झाले, अनेक जिवंत हानी झाली. पण याचा बली कोण? या हा बली कोणाच्या अंगावर टाकायचा? कारण की इथं कोणतंही प्रशासन या ठिकाणी आपली बाजू व्यवस्थित मांडत नाही. आताही या परिस्थितीत आम्ही पोलीस स्टेशनला आलो, आजही त्यावेळी आम्हाला जे उत्तर देण्याचे अपेक्षित होते तो उत्तर त्यावेळी फक्त आम्हाला त्या पुढचं ठेवलेलं आहे. पण हा लढा काय थांबणार नाही. इथलं डिपार्टमेंट किंवा इथलं कुठल्या शासन प्रवृत्तीला आम्ही जुमानणार नाही आहेत. जर त्यावेळी हा लढा जर आम्हाला व्यवस्थित रीतीने पार केला नाही तर शिवसेनेचे ते नेते आहेत, जिल्ह्याचे ते या ठिकाणी अध्यक्ष आहेत, शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत, RPIचे आहेत, भीमशक्तीचे आहेत, या ठिकाणी जो लढा हा सर्व पक्षीय लढा होईल. आणि या आंदोलनाची ज्यावेळी ती उद्रेक होईल त्याला सर्व जबाबदार हा प्रशासन तिथे राहणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे अशी आहे की साहेब आज मिटिंग झाली पोलीस स्टेशनला, तर थोडंसं मला त्या याच्या पत्तावरून थोडंसं वाटायला लागलं की ब्रिज होण्याची शक्यता आहे. आणि रामदास शेवाळे बापू आहेत ते आता मला वाटतं लवकर त्यांच्या माध्यमातून खासदार साहेबांची मिटिंग लावतील. आणि मला थोडे बापूंच्याकडे बघून असं वाटतं की ते लवकर ब्रिजचं काम होईल असं मला आशा वाटते. तसे प्रभुदास भोईर आणि धर्मदास भोईर दादा आणि अनिल नाईक आणि जीवन गायकवाड आम्ही सर्व एकत्र प्रत्येक मिटिंगला आम्ही एकत्र असतो. पण यावेळेला थोडेसे त्या मिटिंगमध्ये थोडं वाटलं की त्यांचं पत्र आले की त्याच्यावर वाटलं की मंजूर होईल असं आशा आहे.